नमस्कार मित्रांनो, मी तुमची आवडती शांता मावशी आज तुमच्या भेटीला आली। नेहमी तुम्ही मला शांता मावशी, शांता काकू याच नावाने ओळखता, तर माझं रिअल नाव आहे सोनाली निलेश मडके आणि माझ्या मुलीचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे, मिष्टी। आणि मी वरुड तालुक्यात राहते। आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे, कारण आपल्या मराठी कॉमेडीच्या परिवाराने 1,00,000 सबस्क्रायबरचा सुंदर टप्पा पार केला। आणि हा फक्त एक आकडा नाही, तुमच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि आशीर्वादाचा पुरावा आहे। सर्वप्रथम माझ्या सर्व प्रेक्षकांना मनापासून खूप खूप आभार। तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले, शेअर केले, कमेंट्स करून प्रोत्साहन दिलं, म्हणून आजचा दिवस मला अनुभवता आला। आणि या चॅनलला यशस्वी बनविण्यात माझ्या पतीचाही खूप मोठा वाटा आहे। त्यांनी प्रत्येक चढउतारात माझ्यावर विश्वास ठेवला, मला धीर दिला आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली। या यशामध्ये त्यांचाही तितकाच मोठा वाटा आहे। आणि मी तुम्हाला म्हटलं होतं, ज्या दिवशी आपली 1,00,000ची फॅमिली पूर्ण होईल तेव्हा मी तुमच्या भेटीला येईन। तर चला मग मी आज तुमच्या भेटीला आली आणि माझ्यासोबतच आपलं सिल्वर प्ले बटन पण घेऊन आले। तर ते तुम्हाला मी दाखवून देते। ते माझं एकटीचं नाही आहे, ते आपल्या सगळ्यांचं आहे। तर ते तुम्ही पाहू शकता, आपलं सिल्वर प्ले बटन। जवळून दाखवून देऊ काय मी? चला जवळून दाखवून देतो। आहे ना मस्त आपलं सिल्वर प्ले बटन। आणि हे सगळं तुमच्यामुळे झालं। आणि या सिल्वर प्ले बटनला माझ्याजवळ येण्यासाठी 4.5 वर्ष लागले। चॅनल केव्हा चालू केलं होतं मी? 2021 मध्ये, सप्टेंबरच्या महिन्यात चालू केलं होतं। 2021, 22, 23, 24, 25, आता 2026 चालू आहे। 4.5 वर्ष लागले आणि आता माझ्याजवळ आपलं सिल्वर प्ले बटन आलं आहे। तर मी खुश आहे आणि हे पूर्ण क्रेडिट मी तुम्हाला देते, तुमच्यामुळे झालंय। अशी आहे मग मित्रांनो तुमची शांता मावशी, साधी भोळी, चांगली आहे ना। खूप दिवसापासून इच्छा होती तुमच्या भेटीला जाऊ, पण आज टाइम भेटला, वेळातून वेळ काढला आणि तुमच्या भेटीला आली मी। आणि म्हणजे लई दिवसापासून प्लॅनिंग चालू होती, आज व्हिडिओ बनवतो, उद्या बनवतो, कारण की हे सिल्वर प्ले बटन माझ्याजवळ खूप दिवसाचा आलाय। मिस्टरच्या पप्पाला म्हणत होती मी, आपण व्हिडिओ बनवून टाकू। ते म्हणत होते आता वावराचे काम आहे, वावराचे काम होऊ दे, मग बनवू। तरी 1-1.5 महिना थांबली मी। आता आमच्या वावरातले कामही झाले, पेरणी झाली, मग म्हटलं आता बनवून घेऊ। मिस्टरचे पप्पा म्हणते ठीक आहे बनवून घेऊ। मग आम्ही आता ह्या गुरुवारी मस्त प्लॅनिंग केली, चला म्हटलं कुठंतरी बाहेर जा आणि तिथेच अनबॉक्सिंग करून मस्त व्हिडिओ बनवून टाकतो म्हटलं। पण त्या दिवशी आम्ही मस्त तयारी केली आणि इथे वरुडातच दालचिनी मध्ये गेलो होतो आम्ही रात्री 9:30 वाजता। पण त्या दिवशी काय झालं, आम्ही लेट गेलो आणि मग झालं पाणी चालू। असं पाणी म्हणजे जास्त पाणी आलं, लय पाणी आलं, थांबलंच नाही ना। आम्ही व्हिडिओ बनवायच्या वेळेस मग पाण्याचा जास्त आवाज येत होता, आमचा काहीच आवाज नव्हता येत। तर मग म्हटलं व्हिडिओ काही चांगला बनणार नाही, तर काय करा मग आता अनबॉक्सिंग करून घ्यावं म्हटलं आणि मुकं टाकून द्या व्हिडिओ। मी म्हटलं नाही चांगलं नाही वाटणार, मग ते आपला आवाज नाही येणार, तर राहू द्या म्हटलं, तरी आपण अनबॉक्सिंग करून घेऊ आणि जेवण खाऊन चाललं जाऊ म्हटलं। तर आम्हाला मग तिथंच 11:30 वाजले होते, घरी आले 12 वाजले आम्हाला। म्हणजे पाणी लयच चालू होता ना आणि आम्ही गाडीवर गेलो होतो। म्हटलं आता जाऊ तर ओलं होऊन जाऊ, थांबावं घरी जा। मी म्हटलं चला ओलं होतं चला म्हटलं। मग रात्री आम्ही 12 वाजता घरी आलो आणि मग काल काही व्हिडिओ बनवलाच नाही मी। नेहाचा टॉपिक चालू होता तर मी म्हटलं आता नेहाचाच व्हिडिओ बनवतो। मग आजही मी नेहाचाच व्हिडिओ बनवणार होती, दुसरा भाग, पण म्हटलं आणखी एक दिवस लेट होऊनच राहिला। तर जाऊ द्या म्हटलं, एक दिवस थांबून जातो मी, नेहाचा व्हिडिओ उद्या बनवतो। आणि मग आज हा व्हिडिओ बनवला, मी तुमच्या भेटीला आली।
मिष्टीचे पप्पा वावरात गेले म्हणून ती आजच्या व्हिडिओमध्ये आले नाही. आणि मिष्टी नाही आली, मिष्टी वर आहे आत्याच्या घरी खेळून राहिली लेकरांसोबत. त्याच्यानं मग तिलाही नाही घेतलं. असं आहे मग. आणि मी इथे मिष्टीमुळेच राहते वरुडला. ते शाळेत जाते ना, KG2 ला आहे, त्याच्यानं राहा लागते मग. आणि मिष्टीचे पप्पा रोज जाणं येणं करते, वावराचेच काम आहे ना, त्याच्यानं मग रोज येणं जाणं. सकाळी जाते 9 वाजता, घरी यायला मग 7 वाजते, कधी 8 वाजते. ज्या दिवशी वावरात मजूर राहते त्या दिवशी तर 8 वाजते. आणि ज्या दिवशी वावरात मजूर नाही राहत त्या दिवशी मग 6 वाजता येऊन जाते घरी. बाई बाई आई कुठं गेल्या या दोघे जणी? आई नाही आहे, नेहा बाई नाही आहे, कुठं गेल्या तर? आई काय झालं? बाई कुठं आहे म्हटलं? बाईले दे ना आवाज. नेहा, नेहा, सुनील बोलावते. हा आली आहे. इकडे ये मग, तुझं म्हटलं कपडे इकडे ये, पहिले काय म्हणते आता ऐकून घे. हो आली आली. काय म्हणतो सुनील? काही नाही बाई, तयारी कर म्हटलं, गावाले नेऊन देतो. भाऊजीचा फोन येऊन राहिला वरच्या वर, कधी आणून देतो नेहाले, कधी आणून देतो नेहाले. तर कर म्हटलं तयारी, तुले सोडून देतो आणि तिकून आल्यावर मग वावरात जाईन. नाही जात म्हटलं मी गावाले नाही जायचं आहे मले. हा वाके होऊ दे ना थोडेसे. हा वाके होऊ दे तुया भाऊजीचे, तेव्हा त्याला समजन. चालली जाय ना नेहा, चालली जाय ना गावाले. कायले टेटरपणा करून राहिली? कितीक दिवस राहशील इथं? 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 1 महिना, कितीक दिवस राहशील म्हटलं इथं आमच्या जवळ? 1 दिवस तर तुले जाणच आहे. त्याच्यापेक्षा आज तयारी कर अन चालली जाय. राहू नाही देत काय मले आता? थोडेसे दिवस आली मी तर. तू आजच हाकलाले पाहून राहिली मले. अव हाकलून नाही राहिली तुले, पण आता तिकडे जवळ कामागिमाले जाईन तर डब्याचा वाका होते ना. एक तर त्याचा कालचा रोज पडला अन आजही वाट पाहून राहिले ते. चालली जाय, एकदम राग नाही धरून ठेवा लागत. होऊ दे ना थोडेसे दिवस वाके होऊ दे त्याचे, तेव्हाच त्याला समजन. मी जातच नाही ना आता. 15 दिवस काय 1 महिना नाही जात म्हटलं मी. घेवायला येईन तरी नाही जाणार मी. बाई तू मायापेक्षा मोठी आहे, तुले सगळं समजते आता, घरदार येते. मी काय समजावून सांगू? मी समजावून सांगू का आता? तुमच्या दोघाली भांडत नका जात जाऊ, बोलत नका जात जाऊ, चांगले राहत जा. मायापेक्षा लहान राहिली असती तू तर काहीतरी गोष्ट, पण तू मायापेक्षा मोठी आहे आणि तूच अशी वागून राहिली. तुनं मला 2 गोष्टी अकलीच्या सांगितल्या पाहिजे, की सुनील असा करत जाय, तसा करत जाय. उलट आम्हालाच तुले समजावून सांगा लागते की बाई राग नको धरून ठेवू, भांडत नको जात जाऊ, चिडचिड नको करत जाऊ. इथं तर उलटच चालू आहे. तू मोठी असून तूच लहान बनतं आपल्या घरी. रागीक सोडून दे, तयारी कर म्हटलं. लेकराले बोलाव, लेकराची तयारी करून दे आणि नेऊन देतो मी गावाले. सुनील तुया घरी नसन ठेवायचं मले तर नको ठेवू. नाही राहत मी तुया घरी. तिकडे दादाच्या घरी जातो म्हटलं आणि तिकडे राहीन. मांग लागला एकदम, गावाले चाल गावाले चाल. नाही राहत इथं मी. आणि इथं राहीन ना तर फुकट नाही खाणार म्हटलं. कामाले जाईन मी, निंदाले जाईन, खाट टाकाले जाईन, कोणतं ना कोणतं काम करन म्हटलं. आणि दिन मी बाजाराले पैसे. तुले वाटत असं इथं आली आहे तर माया भरोशावर खाईन बा. माये 2-2 लेकरं आहे आता, म्हणून तू विचार करून राहिला असन. पण म्हटलं मी लेकरं घेऊन आली तर घरी बसून नाही खाणार. गावातल्या बाया संग जाईन म्हटलं मी कामाले. बाई आतापर्यंत तुला कामाला नाही जाऊ दिलं मी, आता जाऊ दिन काय कामाले? काहीतरी बोलतं तू. जे मनात येते ते बोलतं तू, काहीच्या काही कुणीकडे बोलतं. तुझे बी घर होय बाई ये. 8 दिवस काय 15 दिवस राही ना तू. राहिले मनही नाही आहे, पण चांगल्यानं येत जाय. तू भांडण करून येतं, 1-1 महिना राहतं, अजून जातं. मग भाऊजी काय म्हणते का सुनील बोलतच नाही, सुनील समजावून सांगतच नाही. म्हणजे तुमच्या दोघांचे भांडणं वाईट मग मी होतो का? सुनील समजावून नाही सांगत, सुनील आणून नाही देत, मग सुनील बहिणीले ठेवते, 1-1 महिना ठेवते, 2-2 महिने ठेवते, मग अजून पाठवते. बदनामी माई होते. म्हणून म्हटलं तयारी कर, नेऊन देतो मी. आई सुनीलले सांगून दे बरं, मी म्हटलं ना जात नाही गावाले. बरं सुनील राहू दे, तिले राहू दे, 2-4 दिवस राहू दे, मग जाईन ते. आई 2-4 दिवस राहू दे म्हणतं, मग माया मागही कामं राहते, वावरात मजुरी राहते. मग मी नेऊन नाही देणार, मग स्वतःच जा लागन इले. आज खाली पिली आहे मी तर नेऊन देतो म्हटलं, घरापर्यंत सोडून देतो. आता बहीचे नाटकं चालू आहे. मग मी नेऊन नाही देणार, स्वतःच जाजो म्हणा मग. बरं ठीक आहे, नको नेऊन देजो, थेच जाईन तिच्या मतानं, जशी त्याली तशी जाईन. हाकला मले लवकर हाकला. तुम्हाला नाव चांगली नाही दिसून राहिली मी. 2-4 दिवसानं जाते ते, 2-4 दिवसानं जाते ते. चालली मी दादाच्या घरी. अशी आई आहे नेहा. पाय गेली ना ते, आता तणख्यानं चांगल्यासाठीच म्हणून राहिलो ना मी, नेऊन देतो, पण गेली ते. बरं जाऊ दे, मी जातो तिच्या मांग, समजावतो तिले
आणि करायला लावतो तयारी ह्या 1-2 दिवसात. बरं जाय निया संग जाय, समजाव कर आणि दादाली सांगजो असंच आहे म्हणा, समजाव म्हणाईले. हो हो सांगतो मी, गुलाबली सांगतो. जाऊ मग मी वावरात. जाय मग आता. नाही तर म्हणून राहिली ती आता गेली तिकडे मोठ्या तणख्यानं. हा तर राहू दे, आजच्या दिवस राहू दे तिला 1-2 दिवस. जेव्हा तिचा राग शांत होईल तेव्हा जाते मग ते करते मग बरोबर तयारी. बरं ठीक आहे, येतो मग मी वावरातून. जाय मग तू तिच्या बरोबर. हो जातो ना आता, तिच्याच मागं जातो ना मी. हॅलो, हाय, बोल. काय चालू आहे बाई? काही नाही, कामच चालू आहे. हा काय, कालपासून फोन लावून राहिली मी तर फोनच नाही उचलत तू. हा काऊन मोबाईल सायलेंट वर की ठेवला होता काय? मोबाईल सायलेंट वर नाही ठेवला होता. आता माझ्या घरी पाहुणे आहे, त्याच्यानं फोन काही उचलला नाही मी. कामात होती तर त्याच्यानं मग आता माझं लक्ष गेलं मोबाईलवर, आता उचलला फोन. हाव काय, कोणते पाहुणे आले आता? कोणत्या गावचे पाहुणे आले? कोणत्या गावचे पाहुणे येईन, महिन्यानं आले आणि लेकरं आले दोन्ही. रागानं आली ते झगडा करून. तर तेच चालू आहे बापा आमच्या घरी कालपासून. समजाव करणं. हे म्हणून राहिले आमचे तर राणीचे बाबा, तयारी कर, नेऊन देतो म्हणे. तर नाही जात म्हणते ते. मला नाही जावाच आहे, मग त्याला अकळू देतो आणि त्याचे वाखे होऊ देतो, असं चालू आहे. जात नाही म्हणते आता. हाव काय, कधी आली काय? हो कालच आली, सकाळी. नाश्ता नाही जेवण नाही, तशीच उठली, बॅग पॅक करून येऊन गेली बापा सकाळीच. मग आल्यावर नाश्ता बिस्ता बनवला त्याच्यासाठी, मग नाश्ता करायला दिला, मग स्वयंपाक बनवला, मग जेवण खाऊन केलं आणि मग झोपली बापा दुपारी. कोण तू? मी नाही, ते महिन्यानंच झोपली मग. हाव काय? हो तर कालपासून माझी सासूही समजावून राहिली, राणीचे बाबाही समजावून राहिले, चालली जाय नेऊन देतो. तर म्हणजे तुझ्या घरी आली तर तुझ्या डोक्यावर बसून आहे काय, आणि मग तू मला हाकलाचा प्रयत्न करतो असं आणि तसं. मग तुला काय वाटतं की तुझे 2 लेकरं आहे तर मग मी तुझ्या भरोशावर खाईन काय, मी कामाला जाईन, मी माझ्या पोट भरू शकतो, असं तसं लय चाललं बापा आमच्या इथं. आता राणीचे बाबा बोलले तर रागानं चालली गेली तिकडे मंदाताईच्या घरा इकडे. माझी सासूही गेली तिच्याच मांग. समजावतो म्हणे तिले आणि करायला लावतो म्हणे तयारी. आता करते का नाही करत ते, पण गेली समजावायला. हाव काय, कायचे भांडणं करते तू हे दोघही जण? आई ते भाऊ चांगले आहे, हेच चांगले नाही आहे, हेच झगडते. लय मोठं कर्ज सांगार आहे त्याच्यावर, किस्तेच लय मोठे आहे. फ्रीजची किस्त, मोबाईलची किस्त, बीसी, अजून कोणाजवळून उधार घेऊन ठेवले पैसे. किराणा दुकानात जाईन तर तिथं उधार, बाजारात जाईन तर बाजारात उधार, जिथं पाय तिथं उधार करून ठेवते म्हटलं. हे नाही पैसा राहत तर नाही घ्याव ना वस्तू. हो आपल्याजवळ पैसा राहते तेव्हा घ्याव, नाही तर नाही घ्याव. काय लय उधार करा लागते? नाही तर काय, मग जिकडे पाय तिकडे उधार करून ठेवते. कामाला जाते, मग मग पैसे तिथं देण्यात चालले जाते. मग याचे देऊ दे त्याचे देऊ दे, हा मग पैसा काही दिसत नाही डोळ्यानं. मग एकामेकावर कावर होते. हाव काय, पाहिजे आता तुझ्या घरी आली तर हा मंगळसूत्र की सांभाळून ठेवचं म्हटलं, घेऊन गेलती ना ते हा लपून. अन म्हणे का माय लक्षच नाही कसं आलं माया बॅगेत, काय आलं माया बॅगेत. ते तरी बरं झालं क त्यानं पाहिलं म्हणून तिच्या घरवाल्यानं. हो त्या मंगेश भाऊजानं सापडलं माझं मंगळसूत्र. नाही तर ते करत होती विकवाट, हा आणि मस्त करत होती पैसा. आणि तोही पैसा तिला पचला नसता, कारण की पैसाच करत राहते ना ते. हा ते पैसे तिला कमी पडले असते. हो ना, चांगलं झालं ना भेटून गेलं तर. आता भांडे तिच्या हाती लागू नको देऊ. हा कपाटाला एकदम कुलूप लावून ठेवत जाय, उल्लीसही खुलं नको ठेवत जाऊ. आणि चाबी गिबी लपून ठेवत जाय. आणि तिच्या समोर काही कपाट उघडायचं नाही आणि चाबी काही दाखवायची नाही. नाही आता चाबी गिबी काहीच नाही दाखवत ना मी. हा कपाटाला हातच नाही लावू देत ना. काही मागत तर मी स्वतःच काढून देईन तिला. हो येते न चोरचारी करते. हो ना, चोरून घेऊन गेलती मंगळसूत्र, तरी लाशरम काही आहेच नाही. डबल आलीच अजून सुनील करत. हो नाही तर काय, बेश्रमावानी येऊनच जाते. काय म्हणून बा गावातले लोक, हा कोणी हसन काय, काही बोलन काय, काहीच विचार नाही करत. मागचा पुढचा काहीच विचार नाही करत ते. अशी आहे ते अंधाधुन कुणीकडच्या कुणीकडे. हा मस्त एवढा चांगला नवरा, काय उधार करत बसा. कामाला जाव न खा, हे शोक करू दे ते शोक करू दे. हा आणि इतरांचं सांगून द्या. हो बापा, इतर ती मोठी. नाही तर काय, मग आता ते म्हणून आले वाटते भाऊ ऍडमिशन करतो बा मी, 15 दिवस थांबून जाय. तर नाही उद्याच करून द्या, मग तुम्ही लेकराले शिकवत नाही काय, मग अंपळ ठेवता काय. आता माणसानं म्हटलं थांबून जाय तर ऐका लागते ना. आपलंच थोडी पुढं करत राहा. ऐका लागते, ऐकत नाही. जाऊ दे, राहीन तेवढा दिवस राहीन, काही करू. तू मस्त कामं करत जाय, जेवण करत जाय. आणि दुपारी पोराले झोपून देतं तर तू बी आराम करत जाय. त्याच्याबरोबर काही लागत नको जात जाऊ. नाही आहे, मी बी त्याच्याबरोबर काही लागत नाही. मस्त स्वयंपाक बनवतो, जेवण करतो, कामं गिमं करून झोपली राहतो. मी काय माझ्या डोक्याला ताप देऊ. माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस आली नाही थोडीशी कामं करायला, माझी सासूही उठून पळाली. हेही चालली गेली म्हणे, आता तिची माय आली म्हणे तर करते म्हणे ते. आता माया कोणतं काम नाही आहे म्हणे. आणि आता मस्त राहून राहिली माझी सासू बी मायाजवळ. वाईट दिवस राहते तर टाइम काढून नाही देत. आणि आता कामं करा झोपती झाली मी,
सगळे कामं करून राहिले तर आता ये येईन ते येईन. हा आता येऊन राहिले. हो तेव्हा महिनाभर येऊन नाही पाहिली तुझी सासूई. हो तेव्हा राहिली नाही आणि आता आली तर चवना करते. हे बनव रूपा ते बनव रूपा. हे नाही आहे का घरी ते नाही आहे का घरी. मग हे आणायला लावजो ना सुनीलले. मग याची भाजी बनवजो ना अशी करते. हाव काय. हो कधी कधी तर मला राग येते पण जाऊ द्या म्हटलं आता म्हातारी आहे काही बोलत नाही मी. राहीन तेवढे दिवस राहीन ते आणि अजून जातेच मग पोरीच्या घरी. त्याच्यानं मी काही जास्त बोलून नाही राहिली. हो हो करतो. हो 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 नाही तर काय मग. ते तर आहे म्हणा एक जण बडबड करते ते एक जण शांतच राहायला लागते. हो मी शांतच राहतो. मी की तोंडाला तोंड नाही देत. आता लेना देना ठेवतच नाही मी. माझ्या लेकराचे कामं करतो माय कामं करतो ना आराम करतो. काय करते तुझे पोरग. हाय ना आराम करून राहिला. अन राणी. आज शनिवार राणी गेली ना शाळेत. येईन आता 12 वाजता. असं असं हो आज शनिवार उद्या रविवार उद्या घरीच राहीन मग. हो उद्या घरीच राहीन. जाते ना ते शाळेत जाते. पहिल्या दिवशीपासूनच जाऊन राहिली ते. तिचं तर मला अजिबात टेन्शन नाही आहे. ना अभ्यासाचं ना आंघोळीचं ना जेवणाचं. हा आता माझी पोरगी हुशार झाली समजदार झाली राणी. तिला कोणत्याच गोष्टी नाही सांगा लागत. तिच्याच मतानं कामं करून घेते तयारी करून घेते. हा शाळेतून आली तर याच्या संग खेळते स्वरूप संग पाहते. समजदार आहे हो राणी समजदार आहे लय हुशार आहे तुझी पोरगी. हो हो ठीक आहे मग रुपा. ठीक आहे मग आई लावजो आरामात फोन. मी तरी कामीच राहतो तुला जेव्हा टाइम भेटन तेव्हा तू लावजो. बरं ठीक आहे ना जेव्हा मला टाइम भेटेन तेव्हा लावून मी फोन. ठीक आहे मग आई. हो हो. कुठे चालल्या मावशी इकडे. कुठं नाही बा इकडेच चालले मी चंद्रकलाच्या घरा इकडे. हो काय कोण होय तर पाहुणे दिसले होते ना तुझ्या घरी. माझ्या घरी पाहुणे. हो आहे ना माझ्या घरी पाहुणे आहे ना बापा. कोण कोण आलं. कोण येईन महिना न धोयन तिचे लेकरं. अच्छा नेहा आली काय. हो काल आली रागा रागानं. हा काय काय राग बाप्पा. चालूच राहते मावशी. आता काय सांगा बापा नवरा बायकोचं काय चालू राहते तर. हा काही ना काही चालूच राहते त्याच्या घरी. सोडून द्या ताल तितुंबा आहेच. आता आपल्या घरी ताल तितुंबा चालू राहते. आपल्या घरातलं तर आपल्याला पूर्ण नाही होत. आणि काय लोकांच्या घरात लक्ष द्यावं आता. हो ते आहे बाप्पा सगळ्याच्या घरी चालूच राहते नाही तर काय मग चालूच राहते. हाय काय घरी. नाही नाही घरी नाही आहे. तिकडे गेली मंदाताईच्या घरा इकडे. हाव काय या लागन मग उद्या गिद्या तिच्या भेटीले. ये जा ना. आता राहतो म्हणते 1-1.5 महिना तर ये जा. 1-1.5 महिना. हो राणीचे बाबा म्हणते नेऊन देतो तर नाही म्हणते. मी जात नाही म्हणते इथंच राहतो अशी म्हणून राहिली बापा. आता कधी जाते ना काय नाही तर. ते आली तर माझ्या डोक्याला तापच आहे. हो ते आहे ना. तर तूही काय टेन्शन घेत काम करायला लावत जाय ना. लहानचं पोरग आहे. हा माय पोरग रडते माय पोरग रडते अशी म्हणत जाय घेऊन बसत जाय आणि लावत जाय कामी. हो तसंच करा लागन. तसं केल्याशिवाय जमत नाही ना. नाही तर जाग्यावर बसन तर उठत नाही. तशीच करतो मग मी. घेऊन बसत जाईन मायापुराले आणि करायला लावतो मग स्वयंपाक. नाही तर काय मग असंच करा लागते. चाल मग मी चंद्रकलाच्या घरी जातो. बरं या मग मावशी. हो हो.